हॅलो एव्हरीवन. सो आज स्क्वेअर शेप केक कसा बनवायचा ते बघणार आहे. सो हा स्क्वेअर शेप केक प्लस एडिबल फोटो प्रिंट केक बनवला आहे. सो हा शुगर शीट केक आहे. बेसिकली आपण ही प्रिंट खाऊ शकतो, त्याला एडिबल फोटो प्रिंट केकसुद्धा म्हणतात. सो हा आता 14 इंचच्या बॉक्समध्ये मी पॅक करते आहे. 14 इंचचा बॉक्स आहे. सो आता मी हा पॅक करते. सो आपण आज व्हिडिओमध्ये बघणार आहे की हा केक कसा बनवायचा. आणि ह्यासाठी मी 14 इंचचा स्क्वेअर बोर्ड यूज केला आहे. आणि हा केक स्पॉन्ज जो आहे तो 10 इंचच्या स्क्वेअर टीनमध्ये बेक करून घेतला आहे. सो हा चॉकलेट स्पॉन्ज आहे 1.5 kgचा. सो ह्याचे 2 लेअरच होणार. आणि फ्लॅट केक कस्टमरला हवा होता म्हणून 10 इंचच्या स्क्वेअर टीनमध्ये मी केक स्पॉन्ज बेक करून घेतला आहे. आणि ह्याचा फ्लेवर फरेरो रोशर होता. सो त्यासाठी चॉकलेट स्पॉन्ज 1.5 kg च्या केकसाठी बेक करून घेतला आहे. 1.5 kgचा केकसाठी 750 ग्रॅम अप्रॉक्स केक स्पॉन्जचं वेट असायला लागतं. सो आयसिंग करायच्या आधी केक स्पॉन्जच्या लेअर ठेवण्यापूर्वी आपण बोर्डवरती गनॅश यूज करतो. बिकॉज जेव्हा आपण केक स्पॉन्जची लेअर जेव्हा बोर्डवरती ठेवणार ती प्रॉपर केक रेडी झाल्यानंतर तो केक बोर्डपासून हलला नाही पाहिजे, त्यासाठी आपण चॉकलेट गनॅशची लेअर करतो. कोणताही स्पॉन्ज असेल तरी, व्हॅनिला स्पॉन्ज असेल तरी चॉकलेट गनॅशच यूज करायचा आहे. तुम्ही व्हाईट चॉकलेट गनॅशसुद्धा यूज करू शकता, बट बेसिकली गनॅश यूज करायचा आहे जेणेकरून तो स्टिक राहील बोर्डवरती. सो ही जी लेअर आहे ती जेव्हा स्क्वेअर शेपचा आपण केक करतो त्यावेळेस हे लक्षात ठेवायचं आहे. ही जी खाली लेअर ठेवली आहे स्पॉन्जची ती मी टॉप लेअर जी असते ना ती कट केली होती आणि ती पहिला मी खाली ठेवली आहे. आणि त्याच्यानंतर जी केक स्पॉन्जची टीनमध्ये जी लास्ट लेअर असते ती मी टॉप पोर्शनला ठेवणार आहे. आता हे आयसिंग केल्यानंतर तुम्हाला कळेल की का असं मी केलं आहे. लाईक आता केक स्पॉन्जची लेअर ठेवल्यानंतर मी आता चॉकलेट क्रीम यूज करते बिकॉज फरेरो रोशर फ्लेवर आहे. सो त्याच्यामध्ये चॉकलेट स्पॉन्ज, त्याच्यानंतर चॉकलेटची क्रीम, गनॅश, नटेला आणि फरेरो रोशर असे लेअरिंग होणार. सो आता चॉकलेट क्रीम यूज करून घेतो. कस्टमरला क्रीम थोडी कमी हवी होती त्यामुळे आपण इथे कमी क्रीम यूज करणार आहे. आणि जेवढी पण क्रीम आपल्याला एक्स्ट्रा वाटेल ती आपण पॅलेट नाईफच्या हेल्पने रिमूव्ह करून घ्यायची. आणि बाकीचं सगळं बॉर्डर स्मूदन आउट करून घ्यायचं आणि त्यानंतरच आपल्याला नेक्स्ट लेअर करायची आहे. चॉकलेट क्रीम ची जी लेअर आहे ती आपण जिथे जिथे कमी वाटते तिथे ॲड करून इक्वल करून घेणार आहोत. आणि त्यानंतरच बॉर्डर मी स्मूदन आउट करणार. आणि ह्यानंतर मी आता चॉकलेट गनाश आहे ते केक लेअरवरती ॲड करणार बिकॉज चॉकलेटचं रिच टेस्ट यायला पाहिजे म्हणून. आणि ह्यानंतर गुड अमाऊंट ऑफ नटेला टाकणार आहे. म्हणजे नटेला एवढा टाकायचं आहे बिकॉज फरेरो रोशर फ्लेवर आहे तर नटेलाची टेस्ट यायलाच हवी. आणि जेवढं तुम्ही जास्त टाकणार तेवढं तुमच्या कस्टमरला आवडणार आहे. सो तुम्ही कंजूसी बिलकुल करायची नाही आहे. सो गुड अमाऊंट ऑफ नटेला. आणि लास्ट लेअर जी असणार आहे जी फरेरो रोशरचे टॉपिंग्स असणार. सो फरेरो रोशर ॲड करणार आहे. आता इथे 1.5 kgचा केक आहे. सो 2च केक स्पॉन्जच्या लेअर असणार आहे. सो इथे फक्त एकच क्रीमची लेअरिंग येणार आणि 2 स्पॉन्जचे लेअर येणार. सो जेव्हा स्पॉन्जची लेअर ठेवणार आपण नेक्स्ट त्याच्या आधी जर कोणतीही टॉपिंग असेल तेव्हा आपल्याला थोडीशी क्रीम यूज करायची आहे त्याच्यावरती बिकॉज ते जे टॉपिंग्स आहे ते केकमध्ये प्रॉपर फिट व्हायला पाहिजे. म्हणजे जेणेकरून आपण जी नेक्स्ट लेअर आता केक स्पॉन्जची ठेवणार ते हल्ली नाही पाहिजे त्यासाठी. आता इथे तुम्हाला दिसते ही जी लास्ट स्पॉन्जची लेअर आहे ती मी टॉपला ठेवते. ह्याचं कारण हेच की जेव्हा आपण स्क्वेअर शेप करतो तेव्हा आपल्याला प्रॉपर त्या बॉर्डर्स दिसल्या पाहिजे आणि इवन शार्प एजेस आल्या पाहिजे त्यासाठी हे असं लेअरिंग करायचं. आणि जेव्हा पण आपण टॉप पोर्शनला क्रीम लावतो त्याच्या आधी आपल्याला जे काही बॉर्डर्स असतात ते आपल्याला प्रॉपर शार्प एजेस हवं असेल तर हे असं क्लीन पॅलेट नाईफच्या हेल्पने असं करून घ्यायचं. आणि त्यानंतरच टॉप पोर्शनला आपण आयसिंग करायची जी क्रीमने करणार आहोत. सो त्याच्या आधी मी इथे नॉर्मल वॉटरच यूज करते. शुगर सिरप यूज करत नाही आहे बिकॉज मला नॉर्मल वॉटरच यूज केलेलं आवडतं. जास्त शुगर मी ॲड करत नाही. तुम्ही यूज करू शकता शुगर सिरप. ते ॲज पर युअर लाईक स्पॉन्जचं किती तुम्हाला स्वीट हवं आहे त्यावरती डिपेंड आहे. तर आता इथे क्रम कोटिंग करायचं त्यामुळे जास्त क्रीम यूज नाही करणार आहे. थोडीच क्रीम घेऊन त्याला फायनल क्रम कोटिंग करून घेणार. आणि जी काही एक्स्ट्रा क्रीम असेल ती मी पॅलेट नाईफच्या हेल्पने अगेन रिमूव्ह करून घेणार आहे. आणि हा क्रम कोट झाल्यानंतर मी फ्रीजमध्ये 3 to 4 आवर्ससाठी सेट करायला ठेवणार. आणि सेट करायला ठेवायच्या आधी हे जे बॉर्डर्सला तुम्हाला ही क्रीम दिसते ते तुम्हाला क्लीन करून घ्यायचं आहे बिकॉज जेव्हा तुम्ही फ्रीजमध्ये ठेवणार
तेव्हा केक जेव्हा सेट होतो त्यासोबत ही जी खाली जी रिमेनिंग ही क्रीम असते ती पण सेट होते. आणि आफ्टर लाईक सेट केल्यानंतर तुम्ही जर ती काढायला गेला तर ते थोडं डिफिकल्ट होतं. त्यासाठी तुम्हाला सेट करायच्या आधीच बोर्ड क्लीन करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच केक फ्रीजमध्ये सेट करायला ठेवायला द्यायचं आहे. सो हे आफ्टर 3 to 4 आवर्स नंतर मी केक सेट करून घेतल्यानंतर आता मी ह्याला फायनल फिनिशिंग देणार आहे. सो त्याच्यासाठी मी व्हिपिंग क्रीमचा यूज करते. आणि आता जेव्हा स्क्वेअर शेपला आपण फायनल फिनिशिंग देतो तेव्हा हे लक्षात ठेवायचं की पूर्ण केकला आयसिंग न करता स्क्वेअर शेपचे बॉर्डर्स असतात तर कोणत्याही 2 बाजूला तुम्हाला आयसिंग करून घ्यायची. व्हिपिंग क्रीम ने मी आता इथे दोन्ही साईडला करून घेते आणि त्यानंतर मी पॅलेट नाईफच्या हेल्पने त्याला स्मूथ करून घेणार आहे. आता इथे मी 4ही बॉर्डर्सला का नाही व्हिपिंग क्रीम यूज केलं ह्याचं कारण हे की तुम्ही जर 4ही साईडला यूज केलं आणि पूर्ण केक कवर पहिला तुम्ही व्हिपिंग क्रीमने करून घेतला आणि त्याच्यानंतर स्मूथ करायला गेलात ना तर तेवढा तुमचा टाईम जाणार आणि त्या टाईममध्ये ती व्हिपिंग क्रीमचे चान्सेस असतात की ती फाटू शकते, बबल्स येऊ शकतात. त्यामुळे 2 साईडलाच पहिला क्रीम लावून घ्यायची आणि त्यानंतर स्मूथ करून घ्यायचं. आणि जेव्हा स्मूथ आपण करतो तेव्हा पॅलेट नाईफ फक्त मागे आणि पुढे फिरवायचे आणि हे झाल्यानंतरच तुम्हाला टॉप पोर्शनला क्रीम यूज करायचे. जेणेकरून अगेन आता तुम्ही पूर्ण केकला जसं कवर केलं असतं तर फाटायचे चान्सेस जास्त होते क्रीमचे. सो आता इथे मी थोडीशी क्रीम यूज केली आहे जस्ट फिनिशिंग द्यायसाठी, जास्त नाही बिकॉज आपल्याला ॲज अन कस्टमरला क्रीम कमी हवी होती त्यामुळे. सो पहिला केकमध्ये क्रीम लावून घ्यायची आणि जी काही एक्स्ट्रा क्रीम असेल ना ती पॅलेट नाईफच्या हेल्पने रिमूव्ह करून घ्यायची. सो हे झाल्यानंतर पॅलेट नाईफच्या मदतीने आपण स्मूदन ऑफ केल्यानंतर प्रॉपर जेव्हा शेप देतो त्यासाठी मी प्लास्टिक स्क्रेपरचा यूज करते. प्लास्टिक स्क्रेपरने प्रॉपर एजेस येतात आणि स्मूथ फिनिशिंगसुद्धा येते जी पॅलेट नाईफने येत नाही तेवढी तुम्हाला प्लास्टिक स्क्रेपरने फिनिशिंग तुम्हाला तुमचा रिझल्ट दिसेल. सो मी सजेस्ट करेन की प्लास्टिक स्क्रेपरचाच यूज करा. स्पायडरमॅन थीम रिलेटेड केक होता सो रेड आणि व्हाईट कॉम्बिनेशन ठेवायचं होतं. सो इथे मी क्रीम थोडीशी यूज केली आहे, जस्ट फ्यू ड्रॉप ऑफ रेड कलर मी क्रीममध्ये ॲड केले आणि थोडी क्रीम लावते मी केकवर. हे मी असं करते बिकॉज एकतर एक्स्ट्रा क्रीम यूज होणार नाही त्यामुळे, अदरवाईज पूर्ण ती परत केकला आयसिंग केली असती रेड कलरने आणि देन स्मूदन आउट केलं असतं तर जास्त क्रीम यूज झाली असती. त्यामुळे मी ही अशी टेक्निक यूज करते. थोडी क्रीम घेऊन फक्त आपल्याला साईडने कलर जर यूज केला तर हे असं प्रॉपर रेड कलरचा शेड येतो. सो कोणतीही आपल्याला एक्स्ट्रा क्रीम यूज करायची गरज नसते. आणि टॉप पोर्शनला तसंही शुगर शीट येणार आहे. सो वरच्या लेअरमध्ये आपल्याला प्रॉपर रेड कलरची फिनिशिंग द्यायची गरज नाही बिकॉज ती दिसणार नाही आहे शुगर शीटमुळे. सो जे काही बाजूची बॉर्डर आहे साईडला जी असणार आहे तिथेच आपल्याला प्रॉपर रेड कलरची फिनिशिंग द्यायची आहे. सो त्यासाठी मी फक्त साईडनेच रेड कलरचा यूज केला आहे जास्त करून आणि वरचा पोर्शन फक्त फिनिशिंग देते, दॅट्स इट. आणि जे प्लास्टिक स्क्रॅपर जसं मी सांगितलं की त्याचा यूज करून, सो हे प्लास्टिक स्क्रॅपर आहे. सो ह्याच्या हेल्पने मी जी बॉर्डर आता दिसते आहे तुम्हाला अनइवन ती मी प्रॉपर स्मूदन आउट करणार आणि शार्प एजेस क्रिएट करणार. सो हे यूज करताना हलक्या हातानेच यूज करायचं आहे. तुम्ही जर फोर्स लावून तुम्ही जर क्रीम रिमूव्ह करायचं ट्राय केलं तर हे लक्षात ठेवा की आपण आधी व्हाईट क्रीम यूज केली तर ती पूर्ण दिसून येणार. सो हलक्या हातानेच ही प्रोसेस करायची आहे. मागे आणि पुढे जसं स्क्रेपर फिरवलं की तुम्हाला ही अशी लाईक शार्प एजेस क्रिएट होतात. सो आणि हा स्क्वेअर केक करताना बेसिकली थोडा पेशन्स लागतोच बिकॉज जेव्हा आपण सर्कल केक करतो त्याला कोणतीही बॉर्डर नसते. सो ते इझिली होऊन जातं. सो कम्पॅरेटिव्हली सर्कल केकच्या स्क्वेअर शेप केकला थोडा टाईम लागतो आणि पेशन्ससुद्धा लागतात बिकॉज हे शार्प एजेस जेवढं तुम्हाला व्हिडिओमध्ये लगेच होताना दिसते तेवढा लगेच ते होत नाही. थोडा टाईम कन्झ्युमिंग प्रोसेस आहे. सो तुम्हाला ते प्रॉपर करावं लागणार आणि हे जेव्हा प्रॉपर फिनिशिंग होणार लाईक शार्प एजेस आल्यानंतर मी हा केक अगेन 4 ते 5 आवर्ससाठी मी फ्रीजमध्ये सेट करायला ठेवणार आणि त्यानंतरच मी एडिबल शुगरची जी प्रिंट आहे ती मी केकवरती यूज करणार.
ही जी एडिबल शुगर प्रिंट आहे ती इझिली रिमूव्ह होते प्लॅस्टिक शीटवरून. फक्त जे बॉर्डर्स असतात साईडच्या त्या तुम्हाला हलक्या रिमूव्ह करून घ्यायच्या आहेत नाईफच्या हेल्पने, आणि त्यानंतर लगेच अशी प्लॅस्टिकच्या शीटवरून ती रिमूव्ह होते. आणि इथे मी स्टार नोझलचा यूज करते. शेलची डिझाईन असते ती क्रिएट करणार आहे इथे मी चारी साईडने. आणि मी इथे जेव्हा शुगर शीट यूज केले त्यावर मी न्यूट्रल जेल यूज करणार नाही आहे. मी अशीच ठेवणार आहे शुगर शीट आणि फक्त चारी साईडने मी इथे शेलची बॉर्डर क्रिएट करून केकला कंप्लीट लुक देणार. येस, आणि हा अशा पद्धतीचा केक रेडी झाला आहे. तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.